नमस्कार 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 मी नागाई गोसावी माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर आज आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। नवीन दिवस नवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊलोय। इगतपुरी येथे तुम्ही बघू शकता आजवर माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर ना 200 पेक्षा जास्त व्हिडिओज पोस्ट केले। मग ते रेसिडेन्शियलचे जास्त व्हिडिओ, त्यानंतर कमर्शियल प्रॉपर्टीचे व्हिडिओज आहे आणि काही ठराविक कमी असे प्रोजेक्ट माझ्याकडे जे आले जे इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी एक विलास आणि बंगलोचे प्रोजेक्ट आहे। पण त्यामध्ये सगळ्यात प्रीमियम कोणता लक्झरियस विलाचा प्रोजेक्टला मला जास्तीत जास्त लोकांचा रिस्पॉन्स आला ना तर तो हा टाउनशिप प्रोजेक्ट आहे। तुम्ही बघा हे जे बंगलो हे व्हिडिओ ते विलास जे तुम्हाला दिसत आहेत हे व्हिडिओमध्ये इतके सुंदर दिसत आहेत ना, म्हणजे जेव्हा मी समोर प्रत्यक्ष जेव्हा पहिल्यांदा आलो आणि मी म्हटलं की याच्यावर व्हिडिओ करायला मला याच्यावरती व्हिडिओ करायचे तर मला म्हणजे माझ्याकडे जेव्हा हा प्रपोजल आला की हा नागेश सर तुम्ही या प्रोजेक्टचा व्हिडिओ करायला, तेव्हा मला ते बघूनच एवढा आनंद आला की अरे असं स्पॅनिश थीमचा विलास कोण बनवू शकतो जो आपल्या महाराष्ट्रामध्ये। मी म्हटलं ठीक आहे, मी लोणावळ्याचे व्हिडिओ आतापर्यंत लोकांना दाखवले पण त्याच्यामध्ये काय होत होतं लोकांचं बजेट 3 करोड 4 करोड 2 करोड नाही आहे। लोकांना इन्व्हेस्टमेंट पर्पजनी पाहिजेत, लोकांना त्याच्यामध्ये रिटर्न्स चांगले पाहिजेत, पण त्यांचं बजेट आहे ना 1 करोडच्या खाली आहे। ते बोलतात नागेश सर आम्हाला सेकंड होम हवं आहे, आम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणून प्रॉपर्टी आम्हाला इन्व्हेस्ट पाहिजे, पण आमचं बजेट आहे ना 70 लाख 80 लाखाच्या बजेटमध्ये आम्हाला काय असं दाखवा। आज मी आलो इगतपुरी येथे। इगतपुरी येथे एक अशा ठिकाणी आलोय जो गोंदे फाटा अगदीच बँग ऑन हायवे, तुम्ही जर मुंबई आणि नाशिकचा जो हायवे त्याच्या इथं बँग ऑनला हा इगतपुरीच्या इथे प्रोजेक्ट असा प्रोजेक्ट आहे जो नाशिक असेल, त्र्यंबकेश्वर असेल, तुमचा कसारा असेल, जास्तीत जास्त 30 किलोमीटर 38 किलोमीटर 23 किलोमीटर सगळं काय अशा वॉकिंग म्हणजे अर्धा तासाच्या अंतरावरती आहे। इगतपुरीचा एक सगळ्यात मोठा प्रीमियम असा पॉईंट आहे की आता बंगलोज विला ज्यांना इन्व्हेस्ट करायचे आहेत ना त्यांना लोणावळा खंडाळाला जागाच नाही राहिली। एक तर इकडे बजेटच्या बजेटपेक्षा जास्त जात आहे, त्यामुळे काही लोक इगतपुरी साईडला वळतात हिल स्टेशन साईडला, जिकडे सेकंड होम इन्व्हेस्टमेंट पर्पजनी ते आपले प्रॉपर्टी घेऊ इच्छितात। या बंगलोचा व्हिडिओ ज्याच्या अगोदर मी यूट्यूबला टाकलेला आणि लोकांना खूप भन्नाट रिस्पॉन्स आला। त्यांनी सांगतो व्हिजिट केली आणि ते स्पॉट बुकिंग करून गेलेत का, कारण की हायवेला लागून प्रोजेक्ट आहे। हे जे तुम्ही स्पॅनिश टीमचे जे बंगलोज बघतायत त्याच्यामध्ये एक 100च्या पेक्षा जास्त बंगलो डेव्हलपर बनवतोय। 96 बंगलोज आता त्याचा प्लॅन आहे, त्याच्यामध्ये साधारणतः एक 20-25 बंगलोज ऑलमोस्ट रेडी टू मूव्ह झालेत आणि काही बंगलोज ते आता रिसेंटली डिलिव्हर्ड करतात जसं तुमची रिक्वायरमेंट आहे। तुम्ही म्हटलं नागेश सर आम्हाला बंगलो जो ना हा 6 महिन्यात पाहिजे, आम्हाला रेडी टू मूव्ह पाहिजे, एकदा बंगलो आतमधून बघाच। हा बंगलो 80 लाखापासून बंगले सुरू होतात। त्याच्यामध्ये बंगलाची कसा पण लेआउट बनवला ना एकदा बघा, एवढा स्पेशियस हॉल आहे, स्विमिंग पूल, सेकंड होम इन्व्हेस्टमेंट किंवा एक वीकेंड होम म्हणून बघत असाल स्विमिंग पूल डेव्हलपरने आतमध्येच दिले। तुमची फॅमिलीची प्रायव्हसी असेल, तुम्हाला वाटत असेल स्विमिंग पूल बाहेर नकोय, तुमच्या घराच्या आतमध्ये स्विमिंग पूल, हा तुमचा कॉमन वॉशरूम। मातांनो भगिनींनो आणि आमच्या लाडक्या बहिणींनो, तुम्ही सेकंड होम असेल इन्व्हेस्टमेंट असेल तुम्हाला किचन तर पाहिजे, भले तुम्ही 2 दिवस 3 दिवस राहायला या। किचन बघा एवढा स्पेशियस किचन आहे, डेव्हलपरने करून दिले। या साईडला थोडासा पार्टीचा लॉन एरिया आहे, एक मिनिट हे बघा थोडासा पार्टी लॉन एरिया हा तुमचा स्विमिंग पूलला कनेक्ट होतो, तुमच्या घराची प्रायव्हसी मेंटेन राहते। प्रायव्हेट आता स्विमिंग पूल तुम्हाला डेव्हलपरने दिला आहे। या प्रोजेक्टचा सगळ्यात मोठा यूएसपी पॉईंट हा आहे की तुम्हाला स्विमिंग पूल तुमच्या बंगलोच्या विलाच्या आतमध्ये मिळतोय। किचन बघा, आता आपण वरती जाऊया, जे 2 बेडरूम आहेत, एक 1288चा युजेबल कार्पेट एरिया, 1288 मध्ये डेव्हलपरने खूप छान लेआउट केला आहे। खाली हॉल, स्विमिंग पूल, किचन आणि वरती 2 बेडरूम विथ टेरेस। तुम्ही बघाच एकदा 80 लाखांपासून मी जेव्हा व्हिडिओची सुरुवात केली, जेव्हा पहिल्यांदा व्हिडिओ बनवला तेव्हा 70-72 ची प्राइस होती, आता रेट थोडा वाढलाय। बाल्कनी बघा एक नंबर, सुपर, वाव, त्याला बोलतात बाल्कनी। आता तुम्ही जस्ट इथून इमॅजिन करा बघा, हा तुम्हाला सगळे विला लाईनमध्ये दिसतात। असा विलोचा टाउनशिप प्रोजेक्ट आहे, प्रत्येकाला बाल्कनी डेव्हलप स्पॅनिश टीम मध्ये बाल्कनी बघा एवढी स्पेशियस बाल्कनी आहे, तुम्हाला बाल्कनीचा आनंद घेता येतोय। या साईडला तुमचा कॉमन मास्टर बेडरूम, त्याला अटॅच टॉयलेट वॉर्डरोबची जागा दिलेली आहे। हा तुमचा सेकंड मास्टर बेडरूम, दोन्ही मास्टर बेडरूम दिलेत बघा बेड ठेवून। एक इन्व्हेस्टमेंट बरोबर बघायला गेलं तर साधारणतः मंथली तुम्हाला येते 25,000 रुपये रेंट, डेव्हलपर ॲश्युअर्ड रेंट देतोय। पण तुम्हाला जर कोणाला रेंटवरती विकेंडला द्यायचा असेल सॅटर्डे संडे तर 8 आणि 10,000 रुपये विकेंडचा रेट चालतात। या आपण टेरेस बघूया।
खूप छान लेआउट बनवलाय. सुपर. टेरेस बघा, क्या बात आहे. बघा मागे आलेलो तेव्हा व्हिडिओ बनवत होतो तेव्हा हे काहीच नव्हतं. आता केवढं काम झालंय. डेव्हलपरचं काम बोलतो तेवढेच व्हिडिओ त्यांचे ऑलरेडी बनतायत. टेरेस बघा किती सुंदर दिलेला आहे. हा जो तुम्हाला दिसतोय 1288चा एरिया आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्विमिंग पूल आतमध्ये मिळतोय. 2 बेडरूम मिळतात. खाली लिव्हिंगचा हॉल, किचन. इगतपुरी, नाशिक, कसारा, त्र्यंबकेश्वर सगळं काय अर्धा तासाच्या अंतरावरती आहे. शिर्डी जवळ आहे इथून. मी काल शिर्डीला जाऊन आलो आणि म्हटलं की दादा आता व्हिडिओ करावा. तर कारण एवढंच होतं इथं यायचं इगतपुरीला की आपल्याला आपल्या बजेटमध्ये 80 लाखामध्ये ऑल इन्क्लुझिव्ह 80 lakhs ऑल इन्क्लुझिव्ह तुम्हाला हा बंगलोज विला मिळेल. आणि तो कुठे एक्झॅक्टली काय आहे नागेश सर आम्हाला बघायचा आहे तर मला कॉल करा. मी नागेश गोसावी कोणतंही ब्रोकरेज घेत नाही. तुम्हाला फ्रीमध्ये पिकअप आणि ड्रॉप कसारापासून देतो. किंवा तुमची प्रायव्हेट गाडी असते तुम्ही या, तुम्हाला फोन करा, मी तुमच्यासोबत येईल. चला तर मग तुमच्या स्वप्नातला बंगलोज विला इगतपुरी येथे 80 लाखामध्ये ऑल इन्क्लुझिव्ह असल्याप्रमाणे तो प्रायव्हेट स्विमिंग पूल देतो. इथे बुक करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.